नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर हा व्हिडिओ जो आहे संक्रांतीचा आहे आणि हा व्हिडिओ टाकायला मला खूप लेट झालेला आहे, कारण की मी हा व्हिडिओ शूट करायला मला टाईमच नव्हता मिळालेला. त्याच्यामुळे मी छोटे छोटे ज्या क्लिप्स शूट केल्या होत्या त्या मी ॲड केल्या आणि मग हा व्हिडिओ जे आहे तर फक्त 2-3 मिनटाचाच व्हिडिओ आहे बघा संक्रांतीचा. कारण संक्रांतीच्या दिवशी मला ब्लाऊज पण शिवायचं होतं आणि अर्जंट ब्लाऊज शिवून हे करायचं होतं. कारण कसं असतं, संक्रांत जेव्हा येते ना तर तेव्हा कोणचा कोयना सण येतो जे स्वतः ब्लाऊज शिवताना स्वतःचं ब्लाऊज शिवायचं राहून जातं. तसंच माझं पण तसं काही झालं होतं की माझं स्वतःचंच ब्लाऊज शिवायचं राहिलेलं होतं आणि मी सगळ्यांची ब्लाऊज शिवून दिले आणि माझं स्वतःचं ब्लाऊज राहिलं होतं. तर मग मला ते ब्लाऊज पण मला संक्रांतीच्या दिवशी शिवायचं होतं आणि ते शिवून 3-3:30ला आम्ही जाणार होतो मंदिरामध्ये. तर मग मला 3:30 वाजेपर्यंत ते ब्लाऊज शिवून रेडी करायचं होतं आणि घरातले पण कामं आवरायचे होते. तर ब्लाऊज पण माझं शिवून झालेलं होतं आणि मी तयार झालेले होते. आता 3 वाजून गेलेले होते. आता मंदिरात जाण्यासाठी माझी पूर्ण जी तयारी आहे तर तयारी झालेली होती. आता ही जी साडी आहे तर ही आहे राखी पौर्णिमेची वेळेस घेतलेली आणि ती साडी आत्ता घालायची होती. तेव्हापासून ब्लाऊज शिवलेलं नव्हतं आणि मी स्वतःच ब्लाऊज शिवते, तरी पण मी ती ब्लाऊज शिवलेलं नव्हतं, तसंच ठेवलं होतं. आणि मग विचार केला की आता आपण संक्रांतीला ही साडी घालूया. तर मग तेव्हा ते संक्रांतीच्या दिवशी मी हे ब्लाऊज शिवलं आणि मग आता मंदिरामध्ये चालले होते. तर देवाची वगैरे पूजा वगैरे झाली होती आणि देवाला पण वाण वगैरे देऊन झालं होतं माझं. मग नंतर आम्ही निघालो. तर ह्या आजी बघा किती वय झालेलं आहे, पण ह्या आजी मंदिरात जाऊन आल्या होत्या. तर मग त्या बोलल्या की थांबा गं, मी तुम्हाला पण कुंकू लावते. तर मग त्याच्यामुळे आम्ही रस्त्यामध्ये थोड्या वेळ थांबलो. मग नंतर मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर मग तिथं पूजा वगैरे केली, कारण एवढी काही गर्दी नव्हती. कारण बायका जे आहे ना तर मग 3 वाजता सगळ्या आलेल्या होत्या. 3चा टायमिंग होता. तर मग आम्हाला जाईपर्यंत 4 वाजले होते. तर थोडीशी गर्दी कमी झालेली होती. म्हणजे अशी निवांत छान अशी छान आम्हाला अशी पूजा वगैरे जी आहे ना तर छान पूजा करता आली तिथं, गर्दी नसल्यामुळं. नाही तर मग काय होतं, हे खूप गर्दी जर असली ना तर मग पूजा पण व्यवस्थित होत नाही. पण आमची पूजा जी आहे ती एकदम व्यवस्थित अशी पूजा झालेली आहे बघा. आणि आम्ही जे गजरे आहे ना तर गजरे पण नव्हते लावलेले, कारण की संक्रांतीला गजरे नव्हते लावायचे. त्याच्यामुळं आम्ही गजरे पण नव्हते लावले आणि संक्रांतीच्या हातामध्ये पांढरं फूल होतं त्याच्यामुळं गजरे नव्हते लावलेले. बऱ्याच जणींना लावले होते गजरे, पण आम्ही नव्हते आणलेले गजरे. आम्ही म्हणलो नाही की नाही लावायचे. त्याच्यामुळं मग आम्ही गजरे वगैरे काही आणलेलं नव्हतं. आणि आजचा जो हे आहे तर आज एकादशी होती. तर एकादशी असल्यामुळं पण काय झालं, एकादशीमुळं आज म्हणजे स्वयंपाक पण बनवायचा नव्हता मला. एकादशी होती म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक पण नव्हता बनवायचा, म्हणून माझ्याकडून ब्लाऊज शिवून झालेलं होतं. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला